तर तिथं शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंनी मतदारांवर पुन्हा नागरिकशास्त्र वाचण्याची वेळ आणली आहे। खासदारांचं काम काय यावरून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव यांच्यात चांगलीच जुंपली आहे। शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत रोज नवनवे आरोप होताना दिसतायत। आता शिरूरच्या जनतेला नागरिकशास्त्र पुन्हा वाचण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण खासदार काय काम करतो हे उमेदवार आपापल्या परीने लोकांना शिकवू लागलेत। अमोल कोल्हे फक्त दिल्लीत थांबतात, मतदारसंघातल्या नेत्यांच्या मदतीला येत नाहीत असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय। अमोल कोल्हेंना मिळालेल्या संसदरत्न पुरस्कारावरून शिवाजीराव आढळरावांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय। खासदाराचं काम नुसती संसदेत भाषण ठोकणं नसतं असा टोला शिवाजीराव आढळराव यांनी लगावला। अशा वेळेला खासदार म्हणायचं नाही रे बाबा, नागरिक शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये। नागरिक शास्त्रात खासदारांनी कामच करायची नसतात, फक्त भाषण करायची असतात असं लिहिलेलं, त्यामुळे माफ कर, मी काय करणार नाही असं करून अमोल कोल्हे आढळरावांच्या आरोपांना उत्तर देणार नाहीत असं होणार नाही। नागरिकशास्त्रात जनतेचं भलं बघायचं हे खासदाराचं काम असतं असं शिकवण्यात येतंय। आढळराव मात्र स्वतःच्या कंपन्यांचं हित बघत असल्याचा टोला लगावला। त्यामुळे कुठलं नागरिकशास्त्र बघायचं असेल तर नागरिकशास्त्रामध्ये मायबाप जनतेचं भलं बघायचं असतं, फक्त स्वतःच्या कंपन्यांचं नाही। हे नागरिकशास्त्र जास्त महत्त्वाचं आहे। आढळराव आणि अमोल कोल्हेंमधील हा वाद मतदानाच्या दिवसापर्यंत मिटणार नाही हे स्पष्ट आहे। शिरूरची निवडणूक हाय व्होल्टेज निवडणूक आहे। या निवडणुकीत आता वेगवेगळ्या मुद्द्यांवर टीका आणि आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।